बार्शी तालुक्यातील पिंपरी येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून एका 21 वर्षीय तरुणास वारंवार मारहाण करून मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे। आरिम राजुद्दीन पठाण वय वर्ष 21 राहणार पिंपरी आर तालुका बार्शी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे। या प्रकरणी त्याचा भाऊ हमराज राजुद्दीन पठाण वय वर्ष 19 यांनी वैराग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरिम पठाण याच्या गावातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असल्याचा संशय संबंधित महिलेच्या कुटुंबियांना होता आणि त्यावरूनच आरोपींनी वेळोवेळी आरिम यास मारहाण करून तुला गावात राहू देणार नाही, तुला जगू देणार नाही, तुझं लग्नही होऊ देणार नाही अशा धमक्या दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला। दिनांक 10 मे रोजी गौडगाव येथील नागोबा चौकात आरिम याची मोटारसायकल अडवून त्याला मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्याला पिंपरी येथे आणून बेल्ट, चप्पल आणि काठीने मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं। तसंच त्याचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचाही आरोप करण्यात आला। यानंतर 11 मे, 16 मे आणि 26 मे रोजी आरोपींनी पुन्हा घरी येऊन मारहाण आणि धमक्या दिल्याचं फिर्यादीत म्हटलं। सततच्या मानसिक त्रासामुळे आरिम हा तणावाखाली होता। अखेर 27 मे रोजी पहाटेच्या सुमारास त्याने गावातील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनास्थळी पोलिसांना आरिमच्या खिशात हस्तलिखित सुसाईड नोट आढळून आली। तसंच त्याच्या हातावरही काही मजकूर लिहिलेला दिसून आला। सुसाईड नोटमध्ये संबंधित चौघांच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी सलीम सवाल पठाण, कलीम सवाल पठाण, सवाल अहमद पठाण, आज मदबी सवाल पठाण यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वैराग पोलीस करतायत।